आणि यानंतर आपण थेट जाऊयात अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, अवघे काही मिनिटं शिल्लक आहेत पहिला कल हाती येण्यासाठी, अर्थात दिग्गजांची धाकधूक वाढली आहे, प्रत्येक उमेदवाराची धाकधूक वाढली आहे। खूप धाकधूक वाढलेली आहे प्रज्ञा, कारण की अगदी काही मिनिटांमध्ये पोस्टल वोटिंग जे झालेलं आहे त्याच्या मोजणीला सुरुवात होणार आहे। जर आपण ठाण्याचा विचार केला, कोपरी पाचपाकडी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाचा विचार केला तर अगदी काही मिनिटांमध्ये या मतमोजणी केंद्र म्हणजे IIT मध्ये हे मतमोजणी केंद्र ITI मध्ये, आणि या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। इथे जवळपास 28 फेऱ्या आहेत आणि 28 फेऱ्यांपैकी 14 EVM मोजणीचे टेबल्स आहेत। एक टेबल जे आहे ते या पोस्टल वोटिंगचं आहे। सुरुवातीला पोस्टलची मतं जी आहेत ती मोजली जातील आणि त्याच्यानंतर EVMच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपण पाहताय तयारी पूर्ण झालेली आहे, पोलिसांचा बंदोबस्त आहे, आतमध्ये पोलिंग एजंट्स गेलेले आहेत, दोन्ही पक्षाचे पोलिंग एजंट जे आहेत ते आतमध्ये सध्या पोहोचलेले आहेत। कोणालाही आतमध्ये मोबाईल किंवा इतर वस्तू घेऊन जाण्यासाठी अलाउड केलेलं नाहीये। सध्या सगळ्यांचे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हे बाहेर ठेवण्यात आलेले आहेत आणि अगदी काही मिनिटं राहिलेली आहे ज्यामध्ये आता अनाउन्समेंट होईल आणि या ठिकाणी सांगितलं आहे की मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। इथे 60% मतदान झालेलं आहे, त्यामुळे जास्त वाढलेलं मतदान आहे। दुसरीकडे ठाणे शहरचं आहे, तिसरीकडे ओवळा माजीवडा आहे ज्या ठिकाणी प्रताप सरनाईक उभे आहेत आणि कळवा मुंब्रा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड उभे आहेत, त्यांच्या विरोधात नजीब मुल्ला उभे आहेत। तर या 2 ते 3 ठिकाणी जे आहे अक्षय, जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला ही लढत महत्त्वाची आहे। एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे या लढतीला काहीशी भावनिक किनार आपल्याला पाहायला मिळते। अक्षय, अपडेट जाणून घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।